नमस्कार. MPSC परीक्षेच्या तयारीमध्ये जीवशास्त्र हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे आणि त्यातही आज आपण एका अशा घटकावर बोलणार आहोत ज्यावर हमखास प्रश्न विचारला जातो. आज आपण मानवी यकृत आणि कुप्फर पेशींबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक बेसिक पण अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आपण लक्षात घेऊया, तो म्हणजे यकृत ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. हा एक सरळसोट प्रश्न अनेकदा परीक्षेत विचारला जातो. बरं, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी, पण मग तिचं वजन किती? हा प्रश्न लगेच मनात येतो, बरोबर? तर एका प्रौढ माणसामध्ये यकृताचं सरासरी वजन असतं साधारणपणे 1.5 किलो. हा आकडा लक्षात ठेवायचा आहे, 1.5 किलोग्रॅम. चला बघूया आज आपण काय काय कव्हर करणार आहोत. आपण यकृताची ओळख करून घेऊ, मग त्याची रचना अगदी सूक्ष्म पातळीवर जाऊन समजून घेऊ. त्यानंतर त्याची महत्त्वाची कामं कोणती आहेत, या कुप्फर पेशी म्हणजे नेमकं काय, यकृताचे सामान्य आजार कोणते, आणि हो, शेवटी काही सराव प्रश्नही सोडवणार आहोत, ज्यामुळे आपली तयारी पक्की होईल. चला तर मग आपल्या आजच्या विश्लेषणाचा पहिला टप्पा सुरू करूया. यकृताची ओळख आणि जाणून घेऊया की हे यकृत आपल्या शरीरात नेमकं कुठे असतं. हा प्रश्न अनेकदा परीक्षेत येतो की यकृताचं नक्की लोकेशन काय आहे. तर हे आपल्या पोटाच्या पोकळीत म्हणजे उदरगुहेत उजव्या बाजूला आपल्या श्वासपटलाच्या म्हणजे डायफ्रामच्या अगदी खाली असतं. हे स्थान अगदी पक्क लक्षात ठेवा. उदरगुहेत उजव्या बाजूला श्वासपटलाखाली. चला आता या मोठ्या ग्रंथीच्या आत डोकावून पाहूया. बाहेरून सुरुवात करून आपण थेट त्याच्या सूक्ष्म रचनेपर्यंत जाणार आहोत. बघूया आतमध्ये काय काय दडलंय. आपण जे यकृत बघतो ना, ते खरं तर अशा हजारो लहान लहान षटकोनी घरांनी बनलेलं असतं आणि या प्रत्येक घराला म्हणतात यकृत खंडिका किंवा लिव्हर लॉब्यूल. आणि हो, हाच आहे यकृताचा खरा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणजे फंक्शनल युनिट. आता इथे बघा, एक खूप महत्त्वाची रचना दिसतीये. तिला म्हणतात पोर्टल ट्रायॅड. ट्रायॅड म्हणजे 3 गोष्टींचा गट. प्रत्येक खंडिकेच्या कोपऱ्यावर या 3 महत्त्वाच्या नळ्या एकत्र येतात. एक आहे यकृत धमनी, जी ऑक्सिजनवाला रक्त आणते. दुसरी आहे पोर्टल शीर, जी आपल्या पचन संस्थेतून पोषकद्रव्य घेऊन येते. आणि तिसरी आहे पित्तनलिका, जी यकृताने बनवलेलं पित्त वाहून नेते. चला तर या खंडिकेमध्ये कोणकोणते महत्त्वाचे खेळाडू आहेत ते बघूया. सगळ्यात मध्यभागी आहे मध्यवर्ती शीर. मग आहेत मुख्य काम करणाऱ्या यकृत पेशी, ज्यांना हेपॅटोसाइट्स म्हणतात. सायनसॉइड्स म्हणजे रक्ताच्या लहान वाहिन्या. त्यानंतर आपल्या आजच्या चर्चेतल्या महत्त्वाच्या कुप्फर पेशी आणि पित्त वाहून नेणाऱ्या पित्तकेशिका. बरं, आता येतोय सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, यकृताची कामं. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हा एकटा अवयव तब्बल 500 पेक्षा जास्त वेगवेगळी कामं करतो. परीक्षेसाठी ही 5 कामं तर तोंडपाठच असायला हवीत. पहिलं, पित्त निर्मिती, जे पचनासाठी लागतं. दुसरं, रक्तशुद्धीकरण आणि निर्विषीकरण, म्हणजे आपलं यकृत हे शरीराची वॉशिंग मशीनच आहे. तिसरं, ग्लायकोजेनची साठवण, म्हणजे ऊर्जेचं गोदाम. चौथं, अल्ब्युमिन आणि फायब्रिनोजेन सारख्या महत्त्वाच्या प्रथिनांची निर्मिती. आणि 5वं, जीवनसत्वे A, D, E, K, B12 आणि लोह यांसारख्या घटकांची साठवण. याला आपण शरीराचं पॉवर बँक म्हणू शकतो. जेव्हा जेवणातून भरपूर साखर म्हणजे ग्लुकोज मिळतं, तेव्हा यकृत ते ग्लायकोजेनच्या रूपात चार्ज करून ठेवतं. आणि जेव्हा आपल्याला अचानक ऊर्जेची गरज लागते, तेव्हा हेच पॉवर बँक पुन्हा ग्लुकोज पुरवतं. यकृताच्या याच कामामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हे चक्र कसं चालतं बघा. सगळ्यात आधी पचन संस्थेतून आलेलं पोषक पण अशुद्ध रक्त यकृतात येतं. तिथे त्याची पूर्ण साफसफाई होते, त्यातले विषारी घटक बाहेर काढले जातात. आणि त्याचवेळी यकृत पित्त बनवतं, जे परत पचनासाठीच कामाला येतं. किती सुंदर सिस्टम आहे बघा. आता आपण भेटणार आहोत यकृताच्या बॉडीगार्ड्सना. या आहेत कुप्फर पेशी. MPSCसाठी हा एकदम हॉट टॉपिक आहे, त्यामुळे इकडे नीट लक्ष द्या. सोप्या भाषेत सांगायचं तर कुप्फर पेशी म्हणजे यकृतातल्या सफाई कामगार किंवा सैनिक पेशी. ह्या एक प्रकारच्या मॅक्रोफेज आहेत, म्हणजे भक्षक पेशी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये, आपल्या पूर्ण शरीरात जेवढे मॅक्रोफेज आहेत त्यापैकी 80 ते 90% म्हणजे जवळपास सगळेच एकट्या यकृतात असतात. विचार करा किती महत्त्वाच्या असतील या. मग ह्या करतात काय? यांचं मुख्य काम आहे फॅगोसायटोसिस, म्हणजे गिळून टाकणे. रक्तातून येणारे बॅक्टेरिया, विषारी पदार्थ या सगळ्यांना या खाऊन टाकतात. एवढंच नाही तर आपल्या रक्तातील ज्या लाल रक्तपेशी म्हाताऱ्या किंवा निकामी झाल्या आहेत, त्यांनाही या रिटायर करतात. म्हणजे शरीराला एकदम स्वच्छ ठेवण्याचं काम या करतात. एवढं महत्त्वाचं काम करणारं यकृत, पण त्यालाही काही आजार होऊ शकतात. चला
परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या काही सामान्य आजारांवर एक नजर टाकूया. हा एक असा मुद्दा आहे जिथे खूप जणांचा गोंधळ होतो. तर हे कायमचं लक्षात ठेवा. हिपॅटायटिस किंवा यकृतदाह हा एक आजार आहे ज्यात यकृताला सूज येते. पण कावीळ हा आजार नाही, ते फक्त एक लक्षण आहे. जसं ताप येणं हे आजार नाही, लक्षण आहे, तसंच रक्तामध्ये बिलिरुबिन नावाचा पिवळा पदार्थ वाढला की त्वचा पिवळी दिसते, त्याला आपण कावीळ म्हणतो. लिव्हर सिरोसिस हा एक खूप गंभीर आजार आहे. यात काय होतं तर यकृताच्या चांगल्या पेशी मरतात आणि त्यांची जागा कडक फायबरसारखे टिश्यू घेतात. म्हणजे यकृत काम करेनासं होतं. आणि याचं एक मुख्य कारण म्हणजे दीर्घकाळ अतिमद्यपान. यावरून आपल्या जीवनशैलीचा आपल्या अवयवांवर किती परिणाम होतो हे लक्षात येतं. चला, आतापर्यंत आपण जे काही समजून घेतलं ते कितपत लक्षात राहिलंय हे तपासायची वेळ आलीये. काही प्रश्न सोडवूया, म्हणजे रिव्हिजन पण होईल आणि कॉन्फिडन्स पण वाढेल. पहिला प्रश्न अगदी सोपा आहे. मानवी यकृताची कार्ये कोणती आहेत? पर्याय आहेत पित्त उत्पादन, मेद चयापचय, कर्बोदक चयापचय की वरील सर्व. थोडा वेळ घ्या, विचार करा. अगदी बरोबर. उत्तर आहे डी, वरील सर्व. आपण पाहिलंच की यकृत हे एक मल्टीटास्कर आहे. ते पित्त बनवतं, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सचं मेटाबॉलिझम सुद्धा करतं. पुढचा प्रश्न हा सुद्धा महत्वाचा आहे. यकृत कोणती जीवनसत्वे साठवते? पर्याय आहेत जीवनसत्व ए, B12, डी आणि वरील सर्व. बरोबर, याचंही उत्तर आहे डी. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी जीवनसत्वे मेदात विरघळतात म्हणजे फॅट सॉल्युबल व्हायटमिन्स ए, डी, ई, के, ती तर यकृत साठवतच. पण त्यासोबत B12 हे पाण्यात विरघळणारं जीवनसत्व सुद्धा इथेच साठवलं जातं. आणि आता जाता जाता एक थक्क करणारी गोष्ट. यकृत हा आपल्या शरीरातील एकमेव अंतर्गत अवयव आहे ज्यामध्ये स्वतःची पुनर्निर्मिती करण्याची म्हणजे रिजनरेट होण्याची एक अद्भुत शक्ती आहे. याचा अर्थ जर त्याचा काही भाग खराब झाला तर तो पुन्हा वाढू शकतो. किती कमाल आहे ना? तर हा महत्वाचा मुद्दा नक्की लक्षात ठेवा. तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.